29 ऑक्टोबर ही विधानसभा निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख होती। त्यामुळे आता विधानसभेच्या 288 जागांवरच्या लढती फायनल झाल्यात। यामध्ये भाजप विरुद्ध काँग्रेस असा पारंपरिक सामना अनेक जागांवर पाहायला मिळणार आहे। पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या राज्यातल्या दोन प्रमुख पक्षांमध्ये फूट पडल्यानंतर होणारी ही पहिली विधानसभा निवडणूक आहे। त्यामुळे एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे, शरद पवार आणि अजित पवार या चौघांसाठी ही निवडणूक म्हणजे आपल्या अस्तित्वाची लढाई आहे। अनेक जागांवर या चारही पक्षांमध्ये आपापसात फाईट होणार आहे। यामध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना असा एकूण 54 जागांवर सामना रंगणार आहे। पण या दोन्ही पक्षांमध्ये होणाऱ्या सामन्यात सगळ्यात जास्त लक्ष आहे ते मुंबईकडे। मुंबई शिवसेनेची जन्मभूमी, इथूनच बाळासाहेबांनी शिवसेना महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचवली। त्यामुळे मुंबईवर कोणाचा भगवा फडकणार यावरून खरी शिवसेना कोणाची हे ठरणार असल्याचं सांगितलं जातं। मुंबईत ठाकरे विरुद्ध शिंदे हा सामना कसा असणार, इथली सध्याची परिस्थिती काय, मुंबईत नक्की कोण बाजी मारणार, समजून घेऊया त्या व्हिडिओमधून। नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू। मुंबईत विधानसभेच्या एकूण 36 जागा आहेत। 2019च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना भाजप युतीत भाजपनं मुंबईतल्या 17 तर शिवसेनेनं 19 जागा लढवल्या होत्या। यामध्ये शिवसेनेचे 14 आमदार निवडून आले। शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर मुंबईतील 14 पैकी 6 आमदार शिंदेंकडे तर 8 आमदार ठाकरेंसोबत राहिले। त्यामुळे मुंबईत शिंदेंपेक्षा उद्धव ठाकरेंकडे असलेल्या आमदारांची संख्या जास्त आहे। लोकसभेलाही ठाकरे गटानं मुंबईतल्या 6 पैकी 4 जागा लढवल्या होत्या। त्यातली मुंबई उत्तर पश्चिमची जागा सोडली तर इतर तिन्ही ठिकाणी ठाकरेंचे उमेदवार विजयी झाले। शिंदे विरुद्ध ठाकरे अशी एकूण 3 जागांवर मुंबईत लढत झाली। त्यापैकी 2 जागांवर ठाकरेंनी विजय मिळवला। त्यामुळे मुंबईत सध्या तरी ठाकरेंची स्थिती शिंदेंपेक्षा मजबूत असल्याचं सांगितलं जातं। आता या विधानसभेला शिंदे विरुद्ध ठाकरे असा मुंबईत एकूण 12 जागांवर सामना रंगणार असून त्यातल्या 9 जागा मुंबई उपनगरात तर 3 जागा मुंबई शहरातल्या आहेत। आता या जागांवरचा सामना कसा होणार, कोण कोणाला वरचढ ठरणार ते बघूयात। शिंदे विरुद्ध ठाकरे सामना होणारी मुंबईतली पहिली जागा म्हणजे वरळी विधानसभेची। उद्धव ठाकरेंचे चिरंजीव आदित्य ठाकरे आणि शिंदेचे उमेदवार मिलिंद देवरा असा वरळीतला सामना होणार आहे। पण मनसेच्या संदीप देशपांडे यांच्यामुळे सामना तिरंगी होणार आहे। 1990 पासून 2019 पर्यंत फक्त 2009चा अपवाद सोडला तर इथे शिवसेनेचे आमदार निवडून आलेत। सेनेसाठी अत्यंत सेफ मतदारसंघ असल्यामुळेच 2019ला आदित्य ठाकरेंना इथून उमेदवारी देण्यात आली होती आणि आदित्य ठाकरे इथून सहज विजयी झाले। पण यावेळची निवडणूक ही हाय व्होल्टेज होणार आहे। इथे माजी आमदार सचिन अहिर हे ठाकरेंच्या सेनेत असल्यामुळे आणि इथे कार्यकर्त्यांची मोठी फळी ठाकरेंकडे असल्यानं इथं ठाकरेंना मोठा पाठिंबा आहे। पण बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाच्या प्रश्नावरून इथे मतदारांमध्ये नाराजी असल्याचं सांगितलं जातं। त्यामुळे लोकसभेलाही या मतदारसंघातून ठाकरेंच्या उमेदवाराला फक्त 6,000चं लीड मिळालं होतं। तसंच इथे मराठी मतदारांसोबतच नव्यानं झालेल्या टॉवर्समध्ये गुजराती मतदार मोठ्या प्रमाणावर आहेत। मिलिंद देवरा यांचा वरळीत फारसा कनेक्ट नसला तरी गुजराती मतदार आणि शिंदेंच्या कार्यकर्त्यांची त्यांना साथ मिळू शकते। तसंच संदीप देशपांडे यांच्या रूपात वरळीत तिसरा तगडा उमेदवार रिंगणात आहे। इथे मनसेचाही चांगला बेस आहे। त्यामुळे इथे मराठी मतदारांसह मोठ्या प्रमाणावर विभाजन होण्याची शक्यता आहे। त्यामुळे वरळीतली फाईट ही घासून होणार असल्याचं सांगितलं जातं। शिंदे विरुद्ध ठाकरे अशा मुंबईतल्या सामन्याची पुढची जागा आहे ती माहीमची। माहीममध्ये शिंदेचे सदा सरवणकर, ठाकरेंचे महेश सावंत अशी लढत होणार आहे। पण इथे राज ठाकरेंचे चिरंजीव अमित ठाकरे ही मनसेकडून रिंगणात असल्यामुळे या सामन्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। याच मतदारसंघामध्ये शिवसेना भवन असल्यामुळे इथं शिवसेनेचं वर्चस्व आहे। इथेही 1990 पासून 2009चा अपवाद सोडला तर इथे शिवसेनेचे आमदार निवडून आलेत। गेले 2 टर्म इथे आमदार असलेले सदा सरवणकर यांनी शिंदेंची साथ दिली आहे। इथला शिवसैनिक ठाकरेंच्या बाजूने असला तरी सरवणकर यांचे स्वतःचे कार्यकर्ते इथे आहेत। इथे मराठीनंतर मुस्लिम मतदार मोठ्या प्रमाणावर आहेत। गेल्या तिन्ही निवडणुकांमध्ये इथे मनसे विरुद्ध शिवसेना अशीच लढत झाली आहे। 2009ला मनसेचे नितीन सरदेसाई इथले आमदार झाले तर 2019ला मनसेच्या संदीप देशपांडे यांनी इथून 42,000 मतं घेतली होती। त्यामुळे इथं मनसेची ही स्वतःची वोट बँक असल्याचं दिसून येतं। आता स्वतः अमित ठाकरे माहीमच्या रिंगणात आहेत। पण ठाकरेंचे कट्टर शिवसैनिक असलेल्या महेश सावंत यांच्या पाठीशी इथे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा फोर्स लागणार आहे। तसंच मुस्लिम मतदारांची साथही सावंत यांना मिळू शकते। पण लोकसभेचा विचार केला तर इथे शिंदेचे उमेदवार राहुल शेवाळे यांना 14,000चं लीड मिळालं होतं। त्यामुळे इथल्या मतदारांची शिंदेंनाही पसंती असल्याचं दिसून येत आहे। तसंच तिरंगी लढतीमुळे इथे मराठी मतांच्या विभाजनाचा कोणाला फटका बसणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। त्यामुळे माहीममधली लढत सुद्धा शिंदे विरुद्ध ठाकरे असली
तरी अमित ठाकरे इथे किती मतं घेणार यावर गणित अवलंबून असतील. शिंदे विरुद्ध ठाकरे सामन्याची पुढची जागा आहे ती भायखळ्याची. शिंदेच्या यामिनी जाधव विरुद्ध ठाकरेंचे मनोज जामसुदकर असा भायखळ्याचा सामना रंगणार आहे. या मुस्लिम बहुल मतदारसंघात 2019ला पहिल्यांदा शिवसेनेच्या यामिनी जाधव विजयी झाल्या, पण यंदाच्या लोकसभेला त्या आपल्याच मतदारसंघातून 46,000 मतांनी मागे पडल्या. इथला मुस्लिम मतदार हा मोठ्या प्रमाणावर ठाकरेंकडे झुकल्यानं इथे ठाकरेंना मोठं लीड मिळाल्याचं सांगितलं जातं. त्यामुळे यावेळी यामिनी जाधव यांच्यासाठी आपली जागा राखण्याचं आव्हान असणार आहे. या जागेसाठी काँग्रेसही आग्रही होता, पण ही जागा ठाकरेंनी आपल्याकडे घेतली. त्यामुळे इथं काँग्रेसकडून माजी आमदार मधू चव्हाण यांनी बंडखोरी केली आहे. यामिनी जाधव आणि त्यांचे पती यशवंत जाधव यांचा या मतदारसंघावर चांगला होल्ड आहे, पण मुस्लिम मतदार ठाकरेंच्या बाजूने गेला तर इथे जामसुदकर यांना फायदा होऊ शकतो. जामसुदकर हे इथे काँग्रेसचे माजी नगरसेवक राहिलेत, पण काँग्रेस इथे जामसुदकर यांना मदत करणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. शिंदे विरुद्ध ठाकरे सामन्याची पुढची जागा आहे ती विक्रोळीची. ठाकरेंचे सुनील राऊत विरुद्ध शिंदे सेनेच्या सुवर्णा कारंजे अशी विक्रोळीची लढत होणार आहे. संजय राऊत आणि त्यांचे बंधू सुनील राऊत यांचा विक्रोळी हा गड मानला जातो, पण तरीही 2009ला इथून मनसेचे उमेदवार विजयी झाले होते. यंदाच्या लोकसभेलाही या मतदारसंघातून ठाकरेंचे उमेदवार संजय दिना पाटील यांना फक्त 15,000 मतांचंच लीड मिळालं होतं. तसंच इथे मराठी पाठोपाठ गुजराती मतदार निर्णायक ठरत असल्यानं इथं भाजपमुळे ही मतं शिंदेच्या उमेदवाराला मिळू शकतात. तसंच शिवसेनेत फूट पडल्यानंतर उपेंद्र सावंत, सुवर्णा कारंजे आणि चंद्रावती मोरे असे शिवसैनिक शिंदेसोबत आलेत. सुवर्णा कारंजे यांनी नगरसेविका म्हणून या मतदारसंघात अनेक कामं केली आहेत. त्यांच्या मागे कार्यकर्त्यांची मोठी फळी आहे, पण तरीही सुनील राऊत आणि संजय राऊत यांचा असलेला जनसंपर्क आणि त्यांनी केलेली विकास कामं यामुळे सध्या तरी विक्रोळीचं पारडं ठाकरेंच्या बाजूने असल्याचं सांगितलं जातं. पुढची जागा आहे ती भांडूप पश्चिम. इथे ठाकरेंचे विद्यमान आमदार रमेश कोरगावकर विरुद्ध शिंदेचे अशोक पाटील असा सामना होणार आहे. मराठी बहुल मतदारसंघ असल्यामुळं इथं मनसे आणि शिवसेनेचा बोलबाला राहिलाय. शिवाय विक्रोळीच्या शेजारचा मतदारसंघ असल्यामुळं इथं राऊत बंधूंचाही होल्ड आहे, पण इथे मनसेचा उमेदवारही रिंगणात असल्यामुळं मराठी मतांचं विभाजन होण्याची शक्यता आहे. मुख्य म्हणजे इथले मनसेचे माजी आमदार शिशिर शिंदेंनी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केलाय, तर सध्याचे उमेदवार अशोक शिंदे हे 2014ला इथून आमदार झालेत. त्यामुळे त्यांचाही इथे चांगला जनसंपर्क आहे. मुख्य म्हणजे लोकसभा निवडणुकीत इथून रमेश कोरगावकर आपल्या उमेदवाराला फक्त 3,400 मतांचंच लीड देऊ शकलेत. नाले आणि रस्ते रुंदीकरण तसंच इतर पायाभूत सुविधांबाबत कोरगावकर यांच्याबद्दल लोकांमध्ये नाराजी असल्याचं बोललं जातं, पण इथे ठाकरेंच्या शिवसैनिकांची असलेली ताकद आणि राऊत बंधूंचा फोर्स यामुळे इथली निवडणूक चुरशीची होणार असं बोललं जात आहे. शिंदे विरुद्ध ठाकरे सामन्याची पुढची जागा आहे ती चेंबूर विधानसभेची. इथे ठाकरेंचे प्रकाश फातर्पेकर विरुद्ध शिंदेचे तुकाराम काते अशी लढत होणार आहे. 1962 पासून 2014 पर्यंतचा या मतदारसंघात काँग्रेस आणि भाजपचा वर्चस्व राहिलाय. 2014ला पहिल्यांदाच इथे शिवसेनेचा भगवा फडकला. फातर्पेकर सलग 2 टर्म इथून निवडून आलेत, पण यावेळी त्यांच्या विरोधात नाराजी असल्यानं त्यांचं तिकीट कट होण्याची शक्यताही वर्तवली जात होती. पण ठाकरेंनी तिसऱ्यांदा त्यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवलाय. तर शिंदेंनी अणुशक्ती नगरचे माजी आमदार तुकाराम काते यांना उमेदवारी दिली आहे. तुकाराम काते हे माजी खासदार राहुल शेवाळे यांच्या जवळचे नेते मानले जातात. तसंच त्यांनीही गेल्या काही काळात मतदारसंघात आपला जनसंपर्क वाढवलाय. इथल्या स्थानिक मुद्द्यांवरून त्यांचा प्रचार सुरू असल्यानं ते फातर्पेकर यांना टफ फाईट देऊ शकतात असं सांगितलं जातं. शिंदे विरुद्ध ठाकरे सामन्याची पुढची जागा आहे ती कुर्ला विधानसभेची. इथे शिंदेचे मंगेश कुडाळकर विरुद्ध ठाकरेंच्या प्रवीणा मोराजकर अशी लढत होणार आहे. गेले 2 टर्म मंगेश कुडाळकर इथून शिवसेनेच्या तिकिटावर आमदार झालेत, त्यामुळे त्यांचा मतदारसंघात चांगला जनसंपर्क आहे. पण एससी राखीव असलेल्या या मतदारसंघात दलित मतदारांसोबतच मुस्लिम मतदार निर्णायक आहेत. लोकसभेला या दोन्ही समाजानं महाविकास आघाडीला साथ दिली होती, पण आता ठाकरेंकडून कुर्ल्यात प्रवीणा मोराजकर यांना उमेदवारी देण्यात आल्यानं पक्षांतर्गत नाराजी असल्याचं सांगितलं जात आहे. मोराजकर या माजी नगरसेविका राहिलेत, पण त्यांच्यापेक्षा सक्षम उमेदवार पक्षात असल्यानं त्यांच्या तिकिटाला विरोध होत होता. तसंच वक्फ बोर्डाच्या कायद्यावरून ठाकरेंच्या खासदारांच्या मौनामुळे इथला मुस्लिम मतदार ठाकरेंवर नाराज असल्याचं सांगितलं जातं. पण कुर्ल्यातली जमीन धारावी पुनर्विकासासाठी दिल्यानं त्याबद्दल महायुतीच्या विरोधात वातावरण आहे. पण इथल्या विकास कामांच्या मुद्द्यांवरून इथे कुडाळकरांचा प्रचार सुरू असून इथे शिंदेच्या शिवसेनेनंही आपली ताकद वाढवली आहे. त्यामुळे सध्या तरी कुर्ल्यात कुडाळकरांचं पारडं जड असल्याचं म्हटलं जातं. शिंदे विरुद्ध ठाकरे अशा सामन्याची पुढची जागा आहे ती अंधेरी पूर्व. इथे ठाकरेंच्या विद्यमान आमदार ऋतुजा लटके आणि शिंदेचे मुरजी पटेल अशी लढत होणार आहे. शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर ऋतुजा लटके पोटनिवडणुकीत इथे आमदार झाल्या, पण 2019च्या निवडणुकीचा विचार केला
तर मुरजी पटेल यांनी इथून अपक्ष निवडणूक लढवत 42,000 मतं घेतली होती. मुरजी पटेल यांचा या मतदारसंघात चांगला जनसंपर्क आहे. काका म्हणून त्यांची मतदारसंघात ओळख आहे. दुसरीकडे लटके यांच्याबद्दल मतदारसंघात नाराजी असून इथे प्रमोद सावंत ठाकरे गटाकडून लढण्यासाठी इच्छुक होते. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचाही त्यांच्याच नावाला पाठिंबा होता. पण ठाकरेंनी लटके यांना उमेदवारी दिल्यानं शिवसैनिकांमध्ये नाराजी असल्याचं बोललं जातं. लोकसभेलाही अंधेरी पूर्वमधून शिंदेच्या उमेदवारांना लीड मिळाल्यामुळे लटके यांच्यासाठी ही निवडणूक कठीण असल्याचं सांगितलं जातं. पुढची जागा आहे ती जोगेश्वरी पूर्व. इथे ठाकरेंचे बाळा नर विरुद्ध शिंदेच्या मनीषा वायकर असा सामना होणार आहे. मनीषा वायकर ह्या खासदार रवींद्र वायकर यांच्या पत्नी आहेत. वायकर इथून सलग 3 टर्म निवडून येत आहेत. तसंच मतदारसंघात त्यांनी विकास कामांसोबतच आपला जनसंपर्कही चांगला ठेवलाय. पण ईडीच्या दबावामुळे आपण शिंदे गटात आल्याचं स्वतः वायकरांनी म्हटल्यामुळं ही गोष्ट मनीषा वायकरांना बॅकफुटला नेणारी ठरू शकते. लोकसभेत वायकरांना इथून न मिळालेलं लीड ही सुद्धा चिंतेची गोष्ट आहे. दुसरीकडे ठाकरेंचे उमेदवार बाळा नर आणि रवींद्र वायकर यांचं नातं गुरु शिष्याचं आहे. वायकर नगरसेवक असताना बाळा नर शाखा प्रमुख होते आणि वायकरांच्या सोबत राहूनच ते राजकारणात आले. त्यामुळे ग्राउंडला नर यांचाही चांगला संपर्क आहे. इथे वायकरांचा होल्ड असल्यामुळे मनीषा वायकर यांच्यासाठी हा मतदारसंघ सेफ असला तरी गद्दार विरुद्ध खुद्दार या लाईनवर इथे ठाकरे गटाकडून प्रचार केला गेला तर इथे टफ फाईट होऊ शकते. शिंदे विरुद्ध ठाकरे सामन्याची पुढची जागा आहे ती मागाठाणे. इथे शिंदेचे प्रकाश सुर्वे विरुद्ध ठाकरेंचे उद्देश पाटेकर असा सामना रंगणार आहे. मागाठाणे विधानसभा मतदारसंघात मराठी मतदार मोठ्या संख्येने आहेत. सध्या भाजपमध्ये असलेले प्रवीण दरेकर हे इथून 2009ला मनसेच्या तिकिटावर आमदार झाले होते. 2019ला सुद्धा इथे मनसेचा उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर राहिला होता. यावेळीही मनसेनं इथं उमेदवार दिल्यानं इथे मराठी मतांचं विभाजन होऊ शकतं. गेल्या दोन्ही निवडणुकांमध्ये इथे प्रकाश सुर्वे यांच्या मतांचा आकडा वाढल्यानं त्यांना इथल्या जनतेचा पाठिंबा असल्याचं सांगितलं जातं. तसंच उत्तर भारतीय आणि गुजराती मतदारांची मदतही त्यांना होऊ शकते. दुसरीकडे उद्देश पाटेकर हे शिवसेनेचे माजी नगरसेवक असले तरी मतदारसंघात त्यांचा जनसंपर्क मर्यादित असल्याचं बोललं जातं. त्यामुळे 2 टर्म आमदार असलेल्या प्रकाश सुर्वे यांचं आव्हान पाटेकर यांच्यासाठी तगडं असल्याचं बोललं जात आहे. शिंदे विरुद्ध ठाकरे सामन्याची पुढची जागा आहे ती दिंडोशीची. इथे ठाकरेंचे सुनील प्रभू विरुद्ध शिंदेचे संजय निरुपम असा सामना रंगणार आहे. सुनील प्रभू इथून सलग 2 टर्म निवडून येत आहेत. या मतदारसंघात मराठी आणि उत्तर भारतीय मतदार मोठ्या प्रमाणावर आहेत. संजय निरुपम उत्तर भारतीय नेते म्हणून इथल्या लोकांना चांगलेच परिचित आहेत. काँग्रेसमध्ये असतानाही त्यांचा या मतदारांसोबत चांगला कनेक्ट राहिलाय. त्यामुळे त्यांची उमेदवारी इथे स्ट्रॉंग मानली जाते. सुनील प्रभू विद्यमान आमदार असले तरी लोकसभेला ठाकरेंच्या उमेदवाराला इथून फक्त 1700 मतांचं लीड मिळालं होतं. त्यामुळे यावेळी प्रभू यांच्यासाठी सामना कठीण असल्याचं बोललं जात आहे. पण जनसंपर्क आणि ठाकरेंशी एकनिष्ठ असलेला शिवसैनिक त्यांच्या पाठीशी उभा राहू शकतो असंही बोललं जातं. शिंदे विरुद्ध ठाकरे सामन्याचा पुढचा आणि शेवटचा मतदारसंघ आहे तो म्हणजे मानखुर्द शिवाजीनगर. इथे ठाकरेंचे राजेंद्र वाघमारे विरुद्ध शिंदेचे सुरेश पाटील रिंगणात आहेत. इथे मैत्रीपूर्ण लढत होण्याची शक्यता वर्तवली जाते. कारण मवियाचा सहयोगी पक्ष असलेल्या समाजवादी पक्षाकडून इथे अबू आझमी तर महायुतीत अजित पवार गटाकडून नवाब मलिक यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय. त्यामुळे खरी लढत ही मलिक विरुद्ध आझमी अशीच असणार आहे. इथे ठाकरे आणि शिंदेचे उमेदवार उमेदवारी अर्ज मागे घेणार की मैत्रीपूर्ण लढत करणार हे पाहणं महत्त्वाचं असेल. तर मुंबईत ठाकरे विरुद्ध शिंदे असा या 12 जागांवर होणारा सामना कोण जिंकणार, मुंबईवर कोणत्या सेनेचा भगवा फडकणार, याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल व्हिडिओच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.